318 वर्षानंतर जालन्यात संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा. हरिनामाच्या गजरात शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. मुक्ताईच्या चरणी मनोज जरांगे पाटील, बळीराजांच्या सुख समृद्धीसाठी साकडे. ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना. जालना शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा श्री संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा रविवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. तब्बल 318 वर्षानंतर प्रथमच जालन्यात JES महाविद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडल्याने हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जालना शहरातील JES महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रथमच या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, विठ्ठल रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव पाहण्यासारखा होता. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही उपस्थित राहून संत मुक्ताबाईच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांनी आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी नतमस्तक होत बळीराजा सुखी, समाधानी आणि समृद्ध हो अशी प्रार्थना केली. शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि राज्यात सुखशांती नांदावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. पालखीचे आगमन होताच भाविकांनी फुलाची उधळण करत आणि जयघोष करत स्वागत केले. महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन संत मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. जालना जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा सोहळा जालन्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून स्मरणात राहणार आहे. आणि आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल. जालना जिल्ह्यामध्ये 318 वर्षांनंतर मुक्ती रिंगण सोहळा होतोय. तुम्ही उपस्थित होतात, भक्तिमय वातावरण खूप जालना जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल की आपल्याला संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या सोहळ्याचं रिंगण हे 300-325 वर्षानंतर पहिल्यांदा होत आहे. खूप आपण भाग्यवान आहेत. आपण डोळ्यानं तो सोहळा पाहिला, आपण साक्षीदार झालो त्या सोहळ्याचे. खूप सगळ्या वारकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा, जमलेल्या सगळ्या भक्तांना पण खूप शुभेच्छा. दादा, इकडं मुंबईमध्ये धो पाऊस पडतोय. मुंबईत म्हणजे विस्कळीत झाले सगळं जनजीवन. कसं बघतात, प्रशासनाकडनं काही तयारी झाली असेल? तिकडंच पाऊस पडतोय, इकडं पडणार ना. इकडं जनजीवन विस्कळीत व्हायना, काहीच व्हायना. तिकडं डांबरीवर पडतोय, तिथं वावर नाही, फेवर नाही, काही नाही. ते डांबरीवर पडायला लगेच कमरेत इतकं पाणी होत आहे. तिथं पाऊस आम्हाला पाहिजे, ग्रामीण महाराष्ट्राला पाऊस पाहिजे. सुख समृद्धी आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. आता तिकडचं पाणी रोजच बघत होतं, त्यांच्या सुविधाच तरी काय करावं त्यांचं त्यांना कळत नाही. पाणी साचून देऊ नये का, त्यांच्यावर आम्हीच बोलायचं, आमच्या शेतकऱ्यावर आम्हीच बोलायचं. आमची फजी चालली मारण्याची इकडं, आम्हाला पावसाची लय गरज आहे. गावात गटारीत पडून, झाडं पडून मृत्यू होत आहेत लोकांची. मी आता तेच म्हणलं का, आता काय सरकारनं जर लक्ष दिलं तर असं दुर्घटना होत नाही. त्याच्यात गोरगरिबांचा जीव जात नाही. श्रीमंताचा मॅन हॉलमध्ये किंवा कुठल्या झाड पडून श्रीमंताचा कधीच होत नाही. गरीब लोक लोकलने वागतायत, पायी चालतायत, गाडी रिक्षानं जात आहेत. बळी जातो आमचा गरिबांचा. याची दक्षता घेण्याचं काम हे सरकारचं आहे. परंतु काय नाही, ते काय कोणी मेलं तरी त्याची किंमत त्यांनी ठरवलेली. माणूस मेला याची वेदना त्यांना नाही, त्यांनी एक किंमत ठरवलेली. शेतकऱ्यांना आत्महत्या केली की 1.5 लाख रुपये द्यायची. एक जीवाची त्यांनी किंमत केलेली. म्हणजे त्यांना भावना जर असत्या ना तर त्यांनी किंमत नसती ठरवली. कुटुंबातलं एखादा माणूस गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाला कायमस्वरूपी नोकरी देऊन त्याचा उदरनिर्वाह होईल असं केलं असतं. परंतु त्यांनी किंमत ठरवलेली. म्हणजे लोकांनी समजून घेतलं पाहिजे, सरकारजवळ आपली किंमत शून्य आहे.